पुढची बातमी आपण पाहूयात। खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या जावयाचे फोटो शेअर केले। रेवती आणि सारंगच्या लग्नासंदर्भात देखील त्यांनी आता माहिती दिली। रेवती सुळे लवकरच विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत आणि त्यांनी आता सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर आपल्या जावयाचे फोटो शेअर केलेले आहे। रेवती आणि सारंग यांच्या लग्नासंदर्भातली माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली। रेवती सुळे लवकरच विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। राज ठाकरेंनी आरएसएसच्या व्याख्यानावरून केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली। तर मोदींना घाबरून लोक व्याख्यानाला आली नसतील, मला वाटतं राज ठाकरेच मोदींना जास्त घाबरलेत। नरेंद्र मोदींना घाबरू नका असं कोश्यारींनी म्हटलंय। तुम्ही शिवरायांच्या भूमीत आहात असं कोश्यारींनी म्हटलं, तर घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा असा टोला कोश्यारी यांनी लगावलेला आहे। नहीं, वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए। और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है। जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर है। तो मुंबई में मेरे छोटे भाई हैं और अच्छे फर्क देखा है। मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत, और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसके कर्मभूमि में हो, तो उससे डरने की कोई आवश्यकता नहीं। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आता पूर्ण वंदे मातरम अनिवार्य करण्यात आलाय। तर आता 6 पदांचं वंदे मातरम गीत वाजवलं जाणार आहे। केंद्र सरकारच्या वतीनं त्या संदर्भातली नवी नियमावली आता जारी करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। सरकारनं अधिकृत प्रसंगी 3 मिनिटं 10 सेकंदाच्या वंदे मातरमच्या 6 कडव्यांचं वादन किंवा गायन अनिवार्य केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।